इंदापूर नगरपालिकेवर यंदा आपलाच झेंडा फडकवायचा या इराद्यानं सर्वच पक्षांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत। मागील 10 वर्षाच्या कारकिर्दीत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर शहरासाठी मोठा निधी खेचून आणल्यानं अनेक विकासाची कामं केल्याचा दावा काँग्रेसचे कार्यकर्ते करतायत। 35 कोटींची पाणी पुरवठा योजना पूर्णत्वास आली आहे, तर हायमस दिवे प्रथमच शहरात लागले आहेत। या आणि अशा अनेक विकास कामांच्या जोरावरती इंदापूर नगरपालिकेच्या प्रचारात हर्षवर्धन पाटील यांनी आघाडी घेतली आहे। काँग्रेसने अंकिता मुकुंद शहा यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आहे। त्यामुळे इंदापूरची जनता काँग्रेस पक्षालाच निवडून देणार असा विश्वास काँग्रेसचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला आहे। आम्हा सर्वांना विश्वास आहे की पुन्हा एकदा काँग्रेसची सत्ता या शहरामध्ये येईल आणि काँग्रेसच या शहराचा सर्वांगीण विकास करू शकतो असा आत्मविश्वास नागरिकांच्या मध्ये आहे आणि त्याला आम्ही तशा प्रकारचं आश्वासन आम्ही दिलेलं आहे। मला खात्री आहे की यामध्ये आपला विजय निश्चितपणे होईल। आमदार दत्तात्रय भरणे आणि राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रदीप गारटकर यांनी अर्थात राष्ट्रवादीनं तगडं आव्हान उभं केलंय। गेल्या 10 वर्षात शेजारील बारामतीसारखा विकास सत्ताधारी काँग्रेसला का करता आला नाही असा आरोप विरोधक करतायत। इंदापूर शहरातली जनता अत्यंत त्रस्त आहे आणि या पार्श्वभूमीवरती होत असलेली निवडणूक त्या इथल्या जनतेला एक पक्की खात्री पटलेली आहे। हा शहराचा सर्वांगीण विकास फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच करू शकते आणि त्यामुळे स्वच्छ इंदापूर, सुंदर इंदापूर आणि सन्मानयुक्त, भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त अशा पद्धतीचं वातावरण तयार करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी या उभं राहण्याचा निर्णय इंदापूरकर जनतेने घेतलेला आहे। केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षानं प्रथमच इंदापूर नगरपालिकेच्या सर्व जागांवरती पॅनल उभं केलंय। इंदापूरची सुजाण जनता शहराचा विकास करण्याची संधी भाजपलाच देतील असा विश्वास व्यक्त करत भाजप प्रचारात उतरली आहे। तर बहुजन मुक्ती पार्टीनेही 17 ठिकाणी उमेदवार दिल्यानं प्रचारात चुरस वाढली आहे। या ठिकाणी विकासाचं काम झालेलं नाही। आज राज्यात केंद्रात सत्ता असल्यामुळे या इंदापूर शहराचा सर्वांगीण विकास फक्त भाजपच करू शकतं। आम्हाला असा आत्मविश्वास आहे की ह्या वेळेला 100% इंदापूर नगरपालिकेमध्ये भाजपचा झेंडा फडक ही जनता इंदापूरची जनता फडकवेल। नगरपालिकेमध्ये 10 मिनिटांमध्ये 200 ठराव मंजूर झालेले आहेत। काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे लोक 10 मिनिटात जर 200 ठराव मंजूर करत असतील तर नगरपालिकेमध्ये काय चाललंय हे महाराष्ट्राला समजलं पाहिजे। आम्ही जर उद्या सत्तेवर आलो, अलकाताई ताट्यानी आमचा पॅनल जर सत्तेवर जर आला तर इंदापूर शहरामधल्या पहिला प्रश्न झोपडपट्ट्यांचा आणि बेरोजगारांचा आम्हाला सोडवायचा। हे प्रश्न फक्त बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून सोडवले जाऊ शकतात। बाकीचे सर्व पक्ष फक्त आश्वासनं देणार आहेत। नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीमध्ये काही अपक्षांचंही कडवं आव्हान आहे। सर्वच पक्षांना अडचणीत आणणारा जोरदार प्रचार अपक्षांना पूरक ठरलाय। राजकारण विरहित, पक्ष विरहित अशा प्रकारचं नागरिकांच्या जीवावरती आम्ही लढण्याचा प्रयत्न करतोय आणि आम्हाला खात्री नागरिक आम्हाला हे निवडून देतील आणि त्यांच्या सल्ल्याने, सल्लागार समितीने आम्ही निश्चितपणे शहराचा कारभार, मूलभूत सुविधा देण्याचा निश्चित प्रयत्न करू असं आम्हाला खात्री वाटते। पंचरंगी होत असलेल्या इंदापूर नगरपालिका निवडणुकीकडे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यातल्या विळाभोपळ्याचं नातं असलेल्या आणि पक्के शेजारी पक्के वैरी असलेल्या या माजी मंत्र्यांची खरी कसोटी लागली आहे। जावेद मुलानी, झी मीडिया, इंदापूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।